नमस्कार. आपण पाहत आहात स्थानिक बातम्या. स्टार मराठी डेली न्यूज चॅनलच्या माध्यमातून मंचर परिसरात वयोवृद्ध नागरिकांना लक्ष्य करून त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुख्य बातमी. मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून बनावट सोन्याची बिस्किटे दाखवून ज्येष्ठांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे गुन्हेगार वयोवृद्ध महिला आणि पुरुषांना गाठून त्यांना विश्वासात घेऊन सोन्याची बतावणी करत बनावट धातूची बिस्किटे देऊन त्यांच्या अंगावरील दागिने लंपास करत होते. मंचर पोलिसांनी या गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून तपास चक्र वेगाने फिरवली. 9 एप्रिल रोजी कळंब गावच्या हद्दीत पुणे-नाशिक हायवेवर संशयास्पदरित्या उभी असलेली पांढऱ्या रंगाची टोयोटा कार पोलिसांच्या नजरेस पडली. पोलिसांनी या कारमधील 6 संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी आपले गुन्हे कबूल केले. आरोपींची माहिती. या कारवाईत गणेश गायकवाड, बंडू जाधव, मनोहर जाधव, खंडू जाधव, सतीश पवार आणि सोमनाथ फुंदे या 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील रहिवासी असून ते परजिल्ह्यात जाऊन अशा प्रकारचे गुन्हे करत होते. पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख रुपये किमतीची कार आणि 2,93,000 रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण 3,93,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कामगिरी करण्यात आली असून अधिक तपास मंचर पोलीस करत आहेत. अशा प्रकारे पोलिसांनी या आंतरजिल्हा टोळीचा छडा लावून ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, मंचर. संपादक सचिन वायाळ, कार्यकारी संपादक नंदू बोराडे.